हाय फ्रेंड्स, तर JP किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मिनी ब्लॉग आहे माझा हा छोटासा। मी आलो आहे गावाकडे शेताकडे। आज आहे रविवार, तर मी आलो शेताकडे। तर शेताकडे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला चिप्स घालायचे होते आणि चिप्स घालण्यासाठी आलो होतो। तर आम्हाला चिप्स वगैरे वाळत घालायचे, ते शिजवलेले चिप्स आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही वाळत घातलेले चिप्स। भरपूर झाले चिप्स आणि खूप ऊन पण लागलं चिप्स वाळू घालताना। आणि आता आम्ही कंस खाण्याचा मूड झालेला आहे, खूप दमल्यासारखं झालेलं आहे, म्हणून आम्ही ब्रेक घेऊन थोडेसे कंस भाजले, कंस खाल्ले थोडेसे। आणि सीझनच्या वेगळ्या टाईममध्ये कणीस खाल्ल्यानंतर खूप छान वाटतं, खूप मजा येते खाण्यासाठी। तर ही मुलांची मजा मस्ती चालू होती शेतामध्ये। आंब्याच्या झाडाला झोका बांधला होता आणि याच निमित्तानं सावलीला बसतील म्हणून झोका बांधून दिला होता त्यांना। तर माझ्या घरचा लसूण संपला होता म्हणून मी ताजा जो नवीन लसूण आहे तोच घेऊन आले मी। आणि थोडंसं काही शेतामध्ये माळवं वगैरे होतं ते सुद्धा घेतलं। वांगी वगैरे होते शेतामध्ये आणि मला काही भाजी वगैरे जास्तीची लागत नाही, थोडीशीच लागते, त्याच्यामुळे मी थोडीच घेतलेली आहे भाजी। परत शेत जवळ असल्यामुळे परत आम्हाला जाऊन आणता पण येते, त्याच्यामुळे जास्तीची भाजी घेत नाही मी। आणि मला फ्रीजमध्ये ठेवून भाजी खायला आवडत नाही अजिबात, मी बाहेरच भाजी ठेवत असते ना। हा आमचा गोलू मस्त आहे ना। आणि हा आमचा दादा सावलीला मस्त रामफळाची मजा घेत बसला होता, मस्त रामफळ खात बसला होता। आम्ही म्हणजे भाजीपाला वगैरे उन्हामध्ये तोडत होतो आणि हा ना मस्त रामफळ खात सावलीला बसला होता। आता ही चवळीच्या शेंगा आहेत आणि चवळीच्या शेंगा तोडल्या आम्ही, पण ऊसामध्येच होत्या, भरपूर होत्या चवळीच्या शेंगा, पण मी कंटाळा आल्यामुळे मी पण थोड्याच तोडल्या। थोडेसे काही हिरवे टोमॅटो वगैरे घेतले आणि थोडंसं वाटाणे शेंगा वगैरे होत्या आणि त्या पण घेतलेल्या आहेत। तर आता आम्हाला चिप्स गोळा करायचे, तर मी आणि दीदीनं दोघींनी चिप्स गोळा केले, मस्त वाळले होते, एकदम कडक कुरकुरीत झाले होते। एकाच उन्हामध्ये मस्त तळून खाण्यासारखे चिप्स वाळून झाले होते। शेतामध्ये मस्त ऊन लागलं होतं चिप्सला आणि एवढे झाले होते, 2 टोपले चिप्स भरले होते, मस्त पांढरे शुभ्र झाले होते ना। आता मी जे चिप्स वाळत घातलं होतं ते व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे, कारण परत आपल्याला उन्हाळी वाळवण घालण्यासाठी लागतं। आणि याच्या पुढचा काही ब्लॉग केलेला नाही आहे, एवढाच ब्लॉग आहे माझा। परत भेटूया अशाच एका मिनी ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय।